नमस्कार मित्रांनो, माझे नाव रीमा आहे. माझ्या लग्नाला अजून फक्त 5 महिने झाले होते. माझ्या घरात सासू-सासरे, जेठ-जेठाणी राहत असू. एक दिवशी मी जेठांना म्हणाले, "अमित भाऊ, माझ्या काही औषधं संपली आहेत. तुम्ही ऑफिसमधून येताना घेऊन या." रीमाची सासू हे ऐकताच रागाने म्हणाली, "सून, अमित तुझा जेठ आहे. त्याच्यावर वारंवार काम टाकू नकोस. हे काम तू स्वतःही करू शकतेस. अमिताला ऑफिसला उशीर होत आहे. आता जा आणि तुझे काम कर." रीमा काही न बोलता शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि सर्वांसाठी जेवण बनवू लागली. घरात सगळे होते, पण तरीही तिला पतीशिवाय अजिबात मन लागेना. लग्नाला फक्त 5 महिने झाले होते. तिचे लग्न खूप थाटामाटात झाले होते. लग्नानंतर सुमिताबद्दल तिच्या घरच्यांना सांगितले गेले होते की तो मोठ्या भावाच्या ऑफिसमध्ये काम करतो. पण लग्नानंतर हळूहळू रीमाला कळले की सुमित कोणतीही नोकरी करत नाही आणि घरातील छोटे मोठे सगळे काम त्याच्याकडूनच करवले जाते. सकाळपासून रात्रीपर्यंत तो कधी दूध आणायचा, कधी रेशन, कधी भाजी, तर कधी भावाच्या मुलांना शाळेत सोडून यायचा. आई-वडिलांची औषधंही तोच आणायचा. पण त्याच्या मेहनतीची कोणी कदर करत नसे. हे सगळे पाहून रीमाला खूप दुःख व्हायचे. ती हवी होती की तिचा पती आपल्या मेहनतीने आपली वेगळी ओळख निर्माण करो. एक दिवशी तिने सुमिताला म्हटले, "तुम्ही इतके शिकलेले आहात, तरीही कोणती नोकरी किंवा काम का करत नाही? कधीपर्यंत असेच घरातील कामात गुंतले राहणार?" सुमित हसून म्हणाला, "मी दिवसभर रिकामे बसत नाही. घरातील किती कामं करतो, सर्वांच्या गरजा पूर्ण करतो." रीमाने शांत आवाजात म्हटले, "पण या सगळ्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळते? कधी कोणी तुमच्या मेहनतीची किंमत समजली आहे का?" सुमित थोडा वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, "किमान खाण्यासाठी भाकरी तरी मिळते." रीमा म्हणाली, "फक्त भाकरी मिळणे हेच आयुष्य नसते. माणसाला आत्मसन्मानही हवा आणि आपली ओळखही. मी आई होणार आहे आणि मला हवे आहे की आमचे मूल हे पाहून मोठे व्हावे की त्याचे वडील आपल्या मेहनतीने घर चालवतात. मला नको आहे की त्याला कधी असे वाटावे की त्याचे आई-वडील इतरांवर अवलंबून आहेत. तुमची जबाबदारी फक्त या घरातील काम करणे नाही, तर आपल्या कुटुंबाचे भविष्य घडवणेही आहे." रीमाच्या गोष्टी ऐकून पहिल्यांदा सुमित खोल विचारांत पडला. त्याला जाणवले की कदाचित रीमा चुकीची नाही बोलत. दुसऱ्याच दिवशी त्याने आपल्या एका जुन्या मित्राला फोन केला आणि नोकरीबद्दल बोलला. संध्याकाळी मित्राचा फोन परत आला आणि त्याने सांगितले की दुसऱ्या शहरात एक चांगली नोकरी मिळू शकते, जर तो दुसऱ्या दिवशी पोहोचला तर. जेव्हा सुमितने घरच्यांना हे सांगितले तेव्हा त्याची आई आणि भाभी दोघीही नाराज झाल्या. आई म्हणाली, "इथे तुला कशाची कमतरता आहे? जेवण मिळते, राहायला घर मिळाले आहे. मग बाहेर जाण्याची गरज काय?" रीमाने हळूच म्हटले, "आई, आता आमची ही जबाबदारी वाढणार आहे आणि सुमिताला स्वतःच्या पायावर उभे राहणे खूप गरजेचे आहे." दुसऱ्या दिवशी सुमित नोकरीसाठी दुसऱ्या शहरात निघाला, तेव्हा त्याची नजर वारंवार रीमाकडे जात होती. त्याला पत्नीची चिंता सतावत होती. तो म्हणाला, "मी तर जाईन, पण इथे तुझा सांभाळ कोण करेल?" रीमा हसून म्हणाली, "तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी माझा सांभाळ करेन आणि घरात अमित भाऊही आहेत. त्यांनी नेहमी मोठ्या भावासारखे माझा साथ दिला आहे. तुम्ही फक्त तुमची नोकरी पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे करा. मला हवे आहे की तुम्ही यशस्वी माणूस होऊन परत या." सुमित नोकरीसाठी निघून गेला, पण त्याच्या गेल्यानंतर घरातील वातावरण बदलू लागले. सासू आणि जेठाणीला वाटू लागले की रीमामुळेच सुमित त्यांच्यापासून दूर गेला आहे. दुसरीकडे घरातील अनेक कामं जी आधी सुमित करायचा, आता बाकी लोकांना करावी लागत होती. त्यामुळेही सर्वांच्या वागण्यात चिडचिडेपणा आला. रीमा सगळं शांतपणे सहन करत राहिली, कारण ती नको होती की तिच्या कोणत्याही गोष्टीमुळे सुमित आपली नवी नोकरी सोडून परत येईल. वेळ हळूहळू जात गेला. रीमाची गर्भावस्था पुढे सरकत होती. पण घरात तिच्या जबाबदाऱ्या कमी होण्याऐवजी आणखी वाढत होत्या. ती सकाळी सर्वात आधी उठायची. संपूर्ण कुटुंबासाठी न्याहारी बनवायची. मग घराची स्वच्छता, कपडे, भांडी आणि बाकी सगळी कामं सांभाळायची. अनेकदा तिची तब्येत खराब व्हायची, पण ती कोणाकडेही तक्रार करत नसे, कारण तिला नको होते की तिच्यामुळे घरात नवीन वाद निर्माण होईल. सुमित रोज फोन करायचा आणि तिची विचारपूस करायचा, तर रीमा नेहमी हेच म्हणायची की "इथे सगळं ठीक आहे. तुम्ही फक्त तुमच्या नोकरीवर लक्ष द्या. मी इथे सगळं सांभाळेन." जरी तिच्या चेहऱ्यावरील थकवा आणि आवाजातील उदासी तिच्या मनाचा हात सांगत होती. अमित अनेकदा तिला पाहून म्हणायचा, "रीमा, थोडं विश्रांतीही घे. डॉक्टरनेही सांगितलंय की जास्त मेहनत करू नकोस. तुला आता स्वतःसोबत येणाऱ्या बाळाचीही काळजी घ्यायची आहे." पण ही गोष्ट त्याच्या पत्नीला अजिबात आवडत नसे. ती मनातल्या मनात विचार करू लागली की अमित प्रत्येक गोष्टीत रीमाची काळजी का घेतो. हळूहळू तिच्या मनात विनाकारण शंका घर करू लागली. ती प्रत्येक छोट्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागली. तर अमिताच्या मनात फक्त जबाबदारी आणि आपलेपणा होता. एक दिवशी रीमाला खूप मन झाले की काही तिखट खावे. तिने बराच वेळ विचार केला,
मग हिचकिचत अमिताला फोन केला आणि म्हणाली, "अमित भाऊ, जर परतताना सोयीचे असेल तर माझ्यासाठी पाणीपुरी आहे." अमित हसून म्हणाला, "ठीक आहे छोटी बहीण, तुझ्यासाठी नक्की आणेन." संध्याकाळी जेव्हा ऑफिसमधून परतला, तेव्हा बाकी सामानासोबत पाणीपुरीही आणली. त्यावेळी घरातील बहुतेक लोक आपापल्या खोलीत गेले होते. रीमा आपल्या खोलीत बसून आनंदाने पाणीपुरी खात होती, तेव्हा जेठाणीची नजर तिच्यावर पडली. तिने पाहिले की पाणीपुरी अमित आणून आलाय, तर तिच्या मनातील गैरसमज आणखी वाढला. ती रागाने म्हणाली, "शेवटी प्रत्येक गोष्टीसाठी तुला अमितालाच का सांगावे लागते? घरात इतर लोकही आहेत ना." तिचा आवाज ऐकून घरातील बाकी लोकही बाहेर आले. रीमा घाबरली, पण तिने शांत आवाजात म्हटले, "भाभी, मी फक्त माझी इच्छा सांगितली होती, कारण त्यावेळी घरात इतर कोणाला सांगण्याची संधी मिळाली नाही. मला तर अमित भाऊ नेहमी मोठ्या भावासारखेच वाटतात. माझे स्वतःचे मोठे भाऊ नाहीत. म्हणून मी त्यांना सांगितले. जर माझ्यामुळे तुम्हाला वाईट वाटले असेल तर मला माफ करा. माझा हेतू तुम्हाला दुःख देण्याचा अजिबात नव्हता." पण जेठाणीचा राग शांत झाला नव्हता. ती म्हणाली, "मला तुमचे हे वागणे ठीक वाटत नाही." तेव्हा अमित मध्ये आला आणि म्हणाला, "यात चुकीचे काय आहे? तिने मला फक्त खाण्याची एक गोष्ट मागितली आहे. जर माझ्या छोट्या बहिणीसारख्या देवरानीने मला काही सांगितले तर इतका नाराज होण्याची काय गोष्ट आहे?" नाती विश्वासाने मजबूत होतात, शंकेने नाही. जर आपण एकमेकांना मदतही करणार नाही, तर कुटुंब असण्याचा अर्थ काय राहील? अमिताची गोष्ट ऐकून थोडा वेळ वातावरण शांत झाले. पण जेठाणीच्या मनातील गोंधळ पूर्णपणे संपला नव्हता. ती बाहेर शांत झाली. पण आतून गैरसमज कायम राहिला. काही दिवसांनंतर रीमाची सासू आपल्या गावी गेली आणि त्याच दिवशी जेठाणी आपल्या एका मैत्रिणीकडे गेली. दुपारच्या वेळी अचानक रीमाच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. प्रथम तिने वाटले थोड्या वेळाने ठीक होईल, वेदना वाढतच गेल्या. तिने घरात इकडे तिकडे पाहिले, पण तिथे कोणी नव्हते. घाबरून तिने अमिताला फोन केला. अमित त्यावेळी ऑफिसमध्ये होता. पण जसेच त्याला रीमाची स्थिती कळली, तो लगेच घरी पोहोचला आणि वेळ न घालवता तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरने तपासणी केल्यानंतर सांगितले की घाबरण्यासारखे काही नाही. गर्भावस्थेत कधी-कधी असा वेदना होतात, पण रुग्णाला जास्त विश्रांती आणि वेळेवर औषधांची गरज आहे. डॉक्टरने काही औषधे लिहिली आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला. अमितने औषधे घेतली आणि वाटेत रीमाला धीर देत राहिला की काळजी करू नकोस. सगळं ठीक आहे. थोडी विश्रांती घेतल्यास ठीक वाटेल. जसेच दोघे घरी पोहोचले तोपर्यंत सासू आणि जेठाणी परत आल्या होत्या. दोघींनी त्यांना एकत्र पाहिले तर पूर्ण गोष्ट न समजता नाराज झाल्या. सासू म्हणाली, "किमान आम्हाला तरी सांगितले असते कुठे गेली होतीस." जेठाणीनेही नाराजी व्यक्त केली आणि म्हणाली, "प्रत्येक कामासाठी ली अमितालाच का बोलावतेस?" पण अमित याबाबत शांत राहिला नाही. त्याने ठाम आवाजात म्हटले, "आधी पूर्ण गोष्ट ऐका, मग कुठलाही निर्णय घ्या." रीमाची तब्येत अचानक बिघडली होती. घरात कोणी नव्हते. म्हणून मी तिला डॉक्टरकडे नेले. जर मीही मदत केली नसती तर का तिला एकटीने वेदना सहन करायला सोडले असते? ती माझ्या लहान भावाची पत्नी आहे आणि माझ्यासाठी छोटी बहीणसारखी आहे. तिची काळजी घेणे माझेही कर्तव्य आहे. कोणाची मदत करणे चुकीचे नसते. चुकीचे तेव्हा होते जेव्हा आपण गरजेच्या वेळी तोंड फिरवतो. नात्यांची ओळख सन्मान आणि विश्वासाने होते, बिनाकारण शंकेने नाही. अमिताच्या गोष्टी ऐकून घरात थोड्या वेळासाठी शांतता पसरली. रीमाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हात जोडून म्हटले, "भाभी, मी नेहमी तुम्हाला माझी मोठी बहीण मानले आहे आणि अमित भाऊंना मोठ्या भावाचा सन्मान दिला आहे. जर माझ्या कोणत्याही गोष्टीमुळे तुम्हाला दुःख झाले असेल, पण माझा हेतू कधीच चुकीचा नव्हता. मी फक्त या घराला आपले कुटुंब मानून सर्वांकडून आपलेपणा हवी होती." रीमाच्या गोष्टी ऐकून जेठाणीचे डोळे भरून आले. ती थोडा वेळ शांतपणे उभी राहिली, जसे तिला आपल्याच शब्दांची लाज वाटत असावी. मग तिने मंद आवाजात म्हटले, "रीमा, मला माफ कर. मी पूर्ण सत्य न जाणता तुझ्याबद्दल चुकीचे मत बनवले होते. आज तुझी एक गोष्ट ऐकून मला माझे जुने दिवस आठवले. जेव्हा मी पहिल्यांदा आई होणार होते, तेव्हा सुमितने लहान भावासारखे माझ्या प्रत्येक पावलावर साथ दिली होती. अमित आपल्या कामात खूप व्यस्त असत. म्हणून अनेकदा रुग्णालयातही जाऊ शकत नसत. त्यावेळी सुमितच मला डॉक्टरकडे नेत असे. माझी औषधे आणत असे. माझी विचारपूस करत असे आणि जेव्हा मला काही खाण्याची इच्छा होई, तेव्हा कोणत्याही हिचकिचेशिवाय माझ्यासाठी आणून देत असे. मी कधीही त्याच्या वागण्यात काही चुकीचे पाहिले नाही, कारण मला माहीत होते की तो मला आपली मोठी बहीण मानतो. पण आज जेव्हा तोच आपलेपणा मी तुझ्या आणि अमिताच्या नात्यात पाहिला, तेव्हा नकळत माझे मन भटकले आणि मी विचार न करता तुला चुकीचे ठरवले. ही माझी खूप मोठी चूक होती. मला खरोखर माफ कर." हे बोलताना जेठाणीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. रीमाने लगेच पुढे जाऊन तिचा हात पकडला आणि म्हणाली, "भाभी, कुटुंबात जर मन स्वच्छ असेल तर गैरसमज जास्त वेळ टिकत नाहीत. तुम्ही तुमची चूक मान्य केली. माझ्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे.
मी तुमच्या मनात माझ्यासाठी कोणताही चुकीचा बोजा राहू देऊ इच्छित नाही. तेव्हा सासूही पुढे आली. तिचा आवाज आधीसारखा कठोर नव्हता. ती म्हणाली, सून, कदाचित आम्हीही काळानुसार खूप बदललो होतो. आम्ही नाती समजण्याऐवजी लोकांच्या गोष्टी आणि आपल्या मनाच्या भीतीला जास्त महत्त्व दिले. आम्हाला वाटले कदाचित आमचे कुटुंब विखरू नये. पण याच भीतीत आम्ही तुझ्याशी अन्याय केला. आम्हाला माफ कर. सासरेही पहिल्यांदा बोलले, सून, तू या घराची जबाबदारी तक्रार न करता पार पाडली, पण आम्ही तुझ्या त्यागाची कधी कदर केली नाही. आज आम्हाला आमच्या चुकीची जाणीव होत आहे. तेव्हा दारावर कोणाच्या पावलांची चाहूल लागली. सर्वांची नजर तिथे गेली तर समोर सुमित उभा होता. त्याला पाहून रीमाच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले. सुमित हसून म्हणाला, मी थोड्या वेळापूर्वीच आलो आहे आणि बाहेर उभे राहून सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत. जेव्हा रीमा मला फोनवर आपल्या तक्रारी सांगायची तेव्हा मला वाटायचे, कदाचित ती भावूक होऊन जास्त विचार करत आहे. पण आज आपल्या डोळ्यांनी सगळं पाहून मला पूर्ण सत्य समजले आहे. मी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. माझी नोकरी आता आधीपेक्षा खूप चांगली झाली आहे. माझा पगारही वाढला आहे. माझे अधिकारी माझ्या कामाने खूप खुश आहेत. मी विचार केला, की हा आनंद सर्वात आधी आपल्या कुटुंबासोबत, पण इथे येऊन जे पाहिले, त्याने मला आतून विचार करायला भाग पाडले. सुमितने रीमाकडे पाहिले आणि म्हणाला, आता मला हवे आहे की तू माझ्यासोबत चल. मी आपल्या मेहनतीच्या कमाईने आपले छोटेसे घर बसू इच्छितो, जिथे तुला कोणत्याही गोष्टीची भीती किंवा टोपणे ऐकावे लागू नयेत. हे ऐकताच सासूच्या डोळ्यांतून अश्रू निघाले. ती म्हणाली, मुला, जर तुम्ही दोघे गेलात तर आम्हाला आमची चूक सुधारण्याची संधीही मिळणार नाही. आम्ही वचन देतो की आता या घरात रीमाला मुलीचा सन्मान मिळेल. जेठाणीही म्हणाली, रीमा, आजपासून घरातील कोणतेही काम तू एकटी करणार नाहीस. आम्ही दोघी मिळून सगळं सांभाळू. तुला आता फक्त स्वतःची आणि येणाऱ्या बाळाची काळजी घ्यायची आहे. अमितही हसून म्हणाला, छोटी बहीण, आता तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. जोपर्यंत मी तिथे नाही तोपर्यंत तुझा मोठा भाऊ प्रत्येक जबाबदारी पार पाडेल. पण नेहमी नात्यांची मर्यादा आणि सन्मान ठेवून. रीमाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. ती म्हणाली, मला कोणाकडेही कोणती तक्रार नाही. मी फक्त इतके हवे होते की तुम्ही सगळे मला समजा आणि आपलेपणा द्या. कुटुंब तेव्हाच कुटुंब बनते जेव्हा त्यात विश्वास आणि सन्मान दोन्ही असतात. पण जो आपली चूक स्वीकारून ती सुधारतो तोच खरा आपला असतो. काही दिवसांनंतर रीमाने एक निरोगी आणि गोंडस मुलाला जन्म दिला. संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण परत आले. सासूने पहिल्यांदा तिला मुलगा म्हणून मिठी मारली. सासऱ्यांनी आपल्या नातवाला उचलून आशीर्वाद दिला. जेठाणीने रीमाच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली आणि अमित नेहमी मोठ्या भावासारखा तिच्या पाठीशी राहिला. 5 महिन्यांनंतर जेव्हा डॉक्टरने प्रवासाची परवानगी दिली, तेव्हा सुमित आपली पत्नी आणि मुलाला सोबत नवीन शहरात घेऊन गेला. तिथे दोघांनी मिळून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. पण यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबाचे प्रेम आणि आशीर्वादही होते. प्रत्येक रक्षाबंधनाला रीमा अमिताला राखी पाठवणे कधीही विसरत नसे. आणि अमितही तिला आपली छोटी बहीण म्हणून नेहमी सन्मान देत राहिला. काळानुसार कुटुंबातील सगळी नाती आधीपेक्षा जास्त मजबूत झाली, कारण आता त्यांना समजले होते की नात्यांची मजबूती रक्ताने नाही, तर विश्वास, सन्मान आणि स्वच्छ हेतूने होते. मित्रांनो, कोणत्याही नात्याला शंकेच्या नजरेने पाहण्यापूर्वी त्या माणसाचा हेतू आणि वागणूक नक्की समजून घ्या, कारण एक छोटीशी गैरसमज अनेक नाती तोडू शकते, तर विश्वास त्यांना आयुष्यभर मजबूत बनवतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.